नमस्कार मित्रांनो, वाय मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारांना आता 1,00,000 रुपये भेटण्यासाठी सुरुवात झालेली आहे. बांधकाम कामगारांना हे 1,00,000 रुपये कशासाठी भेटणार आहेत, केव्हा भेटणार आहेत, तुम्हाला कधी भेटतील, तुम्हाला त्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागेल, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे सर्व बांधकाम कामगारांना हे 1,00,000 रुपये भेटणार आहे. तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करतो आणि तुम्हाला सांगतो की बांधकाम कामगारांना कोणता फॉर्म भरल्यानंतर हे 1,00,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. तर या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला जे आहे ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं एक 3 रेषा दिसतात, त्या क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी जे आहे ते कल्याणकारी योजनेवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 1,00,000 रुपयाचा फॉर्म जो भरायचा आहे ते या ठिकाणी पहा, 1,00,000 रुपये प्रतिवर्षी तुम्हाला भेटणार आहेत. हे तर या ठिकाणी तुम्हाला हे 1,00,000 रुपये मिळणार आहेत. यासाठी कुठला फॉर्म भरायचा तुम्हाला सांगतो. या ठिकाणी पहा, तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, तुमच्याकडे जर हा फॉर्म नसेल तर मला कमेंट करा, तुम्हाला एक कमेंटमध्ये हा फॉर्म देऊन टाकीन. आता हा फॉर्म भरताना तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण समजेल की हा फॉर्म भरताना कोणकोणती काळजी घ्यायची आहे. थोडा पण तुमच्याकडून चुकीचा फॉर्म भरला तर तुम्हाला हे 1,00,000 रुपये तुम्हाला भेटणार नाही आहेत. त्यामुळं काळजीपूर्वक हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, कारण की बांधकाम कामगारांची नवनवीन योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती भेटत असते. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला हा फॉर्म भरताना बांधकाम कामगाराचं पहिल्यांदा या ठिकाणी नाव लिहायचं आहे. या ठिकाणी पहिलं नाव लिहा, त्यानंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव आणि आडनाव या ठिकाणी टाका. त्यानंतर या ठिकाणी बांधकाम कामगाराचा अर्जाचा फोटो. या ठिकाणी विशेष म्हणजे बरेच बांधकाम कामगारांना माहीत नाही आहे फोटो लागतो, परंतु मुलाचा लागतो का खुद बांधकाम कामगार लागतो हे माहीत नाही आहे. तर या ठिकाणी ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी झालेली आहे त्याच बांधकाम कामगाराचा या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे. आणि त्या ठिकाणी फोटो चिटकवल्यानंतर बांधकाम कामगाराचा जो नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाका. नोंदणी क्रमांक तुमच्या स्मार्ट कार्डवरती किंवा तुमच्या प्रोफाईलवर जाऊन तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक घेऊ शकतात. त्यानंतर पहा, तुम्हाला या ठिकाणी नोंदणी दिनांक या ठिकाणी लिहायचा आहे, नूतनीकरण दिनांक या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर बांधकाम कामगाराचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक असं संपूर्ण या ठिकाणी लिहायचं आहे. तर संपूर्ण लिहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा, या ठिकाणी पुरुष आहात का तुम्ही स्त्री आहात निवडायचं आहे, विवाहित आहात का अविवाहित आहात हे निवडायचं आहे. त्यानंतर जन्मदिनांक लिहायचा आहे आणि तुमचं वय किती आहे ही संपूर्ण या ठिकाणी तुमचं वैयक्तिक माहिती या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, महत्त्वाचा विषय येतो म्हणजे जो बँकेचा तपशील, अर्जदाराच्या बँकेचा खात्याचा तपशील, म्हणजे जे बांधकाम कामगार आहेत त्यांचा या ठिकाणी हा बँक तपशील द्यायचा आहे, मुलांचा द्यायचा नाही आहे, तुमचा स्वतःचा द्या. या ठिकाणी जे नोंदणीत बांधकाम कामगार आहेत त्यांचा. तर या ठिकाणी त्यांचं कोणकोणता या ठिकाणी तपशील द्यायचा आहे, तर विशेष म्हणजे त्यामध्ये त्यांचा बँकेचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर बँक शाखेचं जे शाखेचं नाव आहे ते द्यायचं आहे. बँक शाखेचा पत्ता, IFSC क्रमांक. आता IFSC क्रमांक तुम्हाला तुमच्या जे पासबुक आहे त्या पासबुकवरती भेटून जाईल. त्यानंतर या ठिकाणी बँक खाते क्रमांक द्यायचा आहे. बँक खाते क्रमांक तुम्ही बरोबर लिहा. त्यानंतर हे संपूर्ण बँक खात्याचा तपशील दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या पाल्याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. म्हणजे पाल्याची म्हणजे तुमच्या मुलं कितवीला शिक्षण घेतात हे संपूर्ण. आता या ठिकाणी काय काय द्यायची ते पहा. या ठिकाणी जे आहे ते पाल्यांचे नाव म्हणजे तुमच्या मुलाचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा मुलगा इयत्ता कितवीमध्ये शिकत आहे ते या ठिकाणी द्यायचं आहे आणि कोणत्या शाळेमध्ये, कोणत्या महाविद्यालयामध्ये, कोणत्या संस्थेमध्ये शिकत आहे या ठिकाणी लिहायचं आहे. आता त्यानंतर या ठिकाणी पहा, माझे पाल्य उपरोक्त तपशील घेत आहेत, शिक्षणाकरिता खालील नमूद योजनेचा लाभ मिळावे ही विनंती. तर या ठिकाणी पहा, योजना क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे. योजना क्रमांक किती आहे ते या ठिकाणी लिहा आणि या ठिकाणी मागणी केलेली रक्कम म्हणजे 1,00,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती इथं लिहायची आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला जे आहे ते महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला काही जोडायचे आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र असेल ते जोडलेलं आहे करा. त्यानंतर बँक पासबुक हे पण जोडलेलं आहे म्हणून टाका या ठिकाणी. त्यानंतर रहिवासी पुरावा तुम्ही आधार कार्ड, पारपत्रक, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याची विद्युत देयक, ग्रामपंचायतीचा दाखला यापैकी तुम्ही कुठलाही एक या ठिकाणी देऊ शकतात. तर शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळेचे ओळखपत्र हे पण या ठिकाणी देऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला हे कागदपत्र द्यायचे आहेत. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला 1,00,000 रुपये कशा प्रकारे भेटतात आणि त्यासाठी अट कोणती दिलेली या ठिकाणी पहा. तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते अट दिलेली आहे. 2 पाल्यांना भेटतात बांधकाम कामगाराच्या, परंतु त्यासाठी काय पाहिजे या ठिकाणी पहा, तुम्हाला दिसत आहेत हे 1,00,000 रुपये भेटत आहेत. पण त्यासाठी तुम्हाला अट कोणती आहे की मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, प्रमाणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्यावरची पावती, बोनाफाईड. अशा प्रकारे तुम्हाला हे या ठिकाणी गरज आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला हे संपूर्ण कागदपत्र जोडायचे आहेत. त्यानंतर हा फॉर्म संपूर्ण भरल्यानंतर बांधकाम कामगारांनी शेवट या ठिकाणी त्यांचं
ठिकाण लिहायचं आहे, दिनांक लिहायचा आहे आणि बांधकाम कामगाराला जर सही येत असेल तर सही करा किंवा या ठिकाणी अंगठा पण करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण माहिती भरायची आणि या फॉर्मला आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड आणि तुमचा बँक खात्याचा तपशील म्हणजे बँक खात्याचं पासबुकची झेरॉक्स हे संपूर्ण जोडायचं आहे. हे संपूर्ण जोडून आपल्या जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिस आहे त्या ऑफिसला नेऊन जमा करायचं आहे. त्या ठिकाणी जमा केल्यानंतर तुम्हाला एक पोचपावती भेटेल. पोचपावती भेटल्यानंतर तुमची संपूर्ण कागदपत्रे जर बरोबर असतील, तुम्ही जर संपूर्ण कागदपत्रे बरोबर दिले असतील, तुम्हाला या ठिकाणी त्या अर्जाचं जे आहे तुमचा अर्ज मंजूर होईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर काही दिवसामध्ये जे आहे तुमच्या हे पैसे 1 लाख रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. नक्की तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे तुम्हाला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.